सो या लेक्चर मध्ये आपण टाइप 5 फुरियर सिरीजचा एक एक्सटेंडेड क्वेश्चन पाहणार आहोत, जो आहे यूज पार्सेवल्स आयडेंटिटी. ओके, सो बेसिक क्वेश्चन तर आपला तोच आहे, फाइंड हाफ रेंज साइन सिरीज फॉर एफ ऑफ एक्स दिलेला आहे 1 आणि रेंज आहे 0 टू पाय ची. सो आपले बेसिक फॉर्म्युले साइन सिरीज साठी होते एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन सिरीज आहे ते पण 0 टू पाय साठी आहे. सो इट इज समेशन n इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी bn साइन nx. आपल्याला फक्त bn फाइंड करायचा आहे. सो bn चा फॉर्म्युला काय येणार आहे, 2 बाय पाय 0 टू पाय एफ ऑफ एक्स साइन nx dx. सो हा आपला फॉर्म्युला आहे bn चा फॉर 0 टू पाय. फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुट करतोय आपल्या फंक्शनची, जो आहे 1, जो किती आहे 1 साइन nx dx. ओके, सो इथे युवी रूल लावायचाच नाही आपल्याला. 1 हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट बाहेर येऊ शकतो किंवा 1 लिहिला नाही तरी चालणार. सो आतमध्ये फक्त कोण आहे, साइन आहे. आतमध्ये फक्त कोण आहे, साइन आहे. सो 2 बाय पाय साइनचं इंटिग्रेशन काय असतं, मायनस कॉस nx अपॉन n. x सोबत n आहे म्हणून n ने डिवाइड केलाय, लिमिट 0 टू पाय. देयरफॉर bn इज इक्वल टू 2 बाय पाय. अप्पर लिमिट पुट करतोय मी पाय. सो तुम्हाला इथे काय दिसेल, अप्पर लिमिट मध्ये काय काय दिसेल आपल्याला, आपल्याला दिसेल मायनस कॉस n x च्या जागेवर पाय बाय n. हे अप्पर लिमिट झालं. आता लोअर लिमिट, लोअर लिमिटला मी 0 पुट केलं तर 0 इंटू n किती येणार आहे, 0. सो काय काय दिसेल तुम्हाला, मायनस कॉस 0 अपॉन n. सो जर फायनल आन्सर काढायला गेलो तर 2 बाय पाय, व्हॉट इज कॉस n पाय, कॉस n पाय इज मायनस 1 रेज टू n. ओके, and minus minus plus what is cos 0, cos 0 is 1 upon एकच n आहे जो मी कॉमन घेतलाय, खाली लिहून टाकतो n. सो जर नीट हा n पण बाहेर काढला तर आपलं फायनल आन्सर येईल 2 बाय n पाय, 2 बाय n पाय मायनस मायनस 1 रेज टू n प्लस 1. सो हा आपलं bn चा फायनल आन्सर आलेला आहे. मी इथे सबस्टिट्यूट करून टाकतोय क्वेश्चन मध्ये. सो एफ ऑफ एक्स चा फायनल आन्सर येईल आपलं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू समेशन n इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी bn, जो कि आहे आपला 2 बाय n पाय मायनस मायनस 1 रेज टू n प्लस 1 पुढे साइन nx. सो हे आलेलं आहे आपलं फायनल आन्सर. हे कोणाचं आन्सर आहे, फाइंड हाफ रेंज साइन सिरीजचं उत्तर आलेलं आहे. आता आपल्याला या क्वेश्चनला एक्सटेंड करून पार्सेवल्स आयडेंटिटी यूज करून काहीतरी डिड्यूस करायचे. काय डिड्यूस करायचंय, पाय स्क्वेअर बाय 8 इज इक्वल टू समथिंग. आता हे डिड्यूस करण्यासाठी तुम्हाला पहिले पार्सेवल्स आयडेंटिटीचा स्टँडर्ड फॉर्म्युला माहित पाहिजे, जो की असतो मायनस एल टू एल एफ ऑफ एक्सच्या मॉडचा स्क्वेअर dx इज इक्वल टू एल ब्रॅकेट मध्ये a नॉट बाय 2 प्लस समेशन n इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी an प्लस bn चा स्क्वेअर. जस्ट चेक करू द्या मला, a नॉट चा स्क्वेअर आहे. ओके, सो दिस इज पार्सेवल्स आयडेंटिटी स्टँडर्ड फॉर्म्युला. बट आपला क्वेश्चन जो होता तो होता हाफ रेंज साइन. सो हाफ रेंज साइन साठी हा जो फॉर्म्युला आहे तो आहे 0 टू पाय एफ ऑफ एक्स चा स्क्वेअर इज इक्वल टू पाय बाय 2 फक्त आणि फक्त n इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी bn चा स्क्वेअर. सो हा फॉर्म्युला आहे तुमचा पार्सेवल आयडेंटिटीचाच, पण एक्सटेंडेड फॉर हाफ रेंज साइन, जो आपला क्वेश्चन आहे त्याच्यासाठी एक्सटेंड केलेला. सो मी आता हा यूज करतोय आणि आन्सर काढायचा प्रयत्न करतोय. सो नीट चेक करा, 0 टू पाय एफ ऑफ एक्स. आपला एफ ऑफ एक्स काय होता क्वेश्चन मध्ये, एफ ऑफ एक्स आहे 1. सो इथे येईल 1 चा स्क्वेअर. मॉडचं काही कामच नाहीये,
मॉडचं काम कधी असतं जेव्हा क्वेश्चन निगेटिव्ह असतो. इथे निगेटिव्ह नाहीये, 1 आहे. सो मॉडचं काम नाहीये. 1 चा स्क्वेअर dx इज इक्वल टू इथे पाय बाय 2 समेशन n इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी bn काय आलाय आपला, हा bn आहे आपला 2 बाय n पाय 2 बाय n पाय मायनस मायनस 1 रेस टू n प्लस 1 चा होल स्क्वेअर. सो आता मला हे एक्सपांड करायचं आहे आणि जे काही डिड्यूस करायला सांगितलंय ते डिड्यूस करायचं. स्टेप नंबर 1 मी फॉर्म्युला ठेवला, व्हॅल्यूज ठेवल्या. स्टेप नंबर 2 1 चा स्क्वेअर किती असतो 1, 1 चा स्क्वेअर 1 आणि 1 चं इंटिग्रेशन काय असतं, 1 चं इंटिग्रेशन असतं x, 1 चं इंटिग्रेशन असतं x 0 टू पाय, हा पाय बाय 2 तसाच, समेशन तसंच, 2 चा स्क्वेअर 4, n चा स्क्वेअर n स्क्वेअर, पाय चा स्क्वेअर पाय स्क्वेअर आणि ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर तसाच. सो मी काय केलंय, ह्यांना स्क्वेअरच्या बाहेर काढले. आता ह्यांच्यातले कॉन्स्टंट बाहेर येतील. कॉन्स्टंट कोण कोण आहेत, सगळ्यात पहिले अप्पर लिमिट काय येणार पाय आणि लोअर लिमिट 0 आहे, 0 घ्यायची गरज नाही. अप्पर लिमिट काय आलं पाय इज इक्वल टू पाय बाय 2, कॉन्स्टंट बाहेर येणार. कॉन्स्टंट कोण कोण आहेत, समेशन कोणाचं आहे ते बघा, समेशन एनचं आहे. समेशन कोणाचं आहे एनचं. मग एन कॉन्स्टंट नाहीये, एन सोडून सगळे कॉन्स्टंट आहेत. म्हणजे कोण 4 कॉन्स्टंट आहे आणि पाय स्क्वेअर कॉन्स्टंट, बरोबर आहे. आत कोण कोण उरलं समेशनच्या, हा मायनस मायनस 1 रेस टू n प्लस 1 चा स्क्वेअर उरला, हा उरला अपॉन खाली कोण उरलंय n स्क्वेअर, खाली कोण उरलंय n स्क्वेअर. काय कॅन्सल होत आहे का, हे बघा हा पाय कॅन्सल झाला, 2 2 जा 4. सो काय काय उरलं इकडे, इकडे काहीच उरलं नाही. काय उरलंय 1, हा पाय पाय गेल्यावर इथे काय उरलं 1 उरला, इथे काय उरलं वर उरला 2, खाली उरला पाय स्क्वेअर, वर उरला 2, खाली उरला पाय स्क्वेअर. आता मला हे समेशन ओपन करायचंय. हाऊ टू ओपन अ समेशन. समेशन ओपन करायला तुम्हाला n ची व्हॅल्यू एकदा 1 ठेवायची, मग 2 ठेवायची, मग 3 ठेवायची, असं कुठपर्यंत करत जायचं, इन्फिनिटी पर्यंत करत जायचं. कितीपासून सुरू करायचं 1 2 3 4 5 6 असं एक एक ठेवायचं आणि इन्फिनिटी पर्यंत जायचं. सो मी अख्ख्यामध्ये n ची व्हॅल्यू एकदा 1 ठेवतो. सांगा इथे जर मी 1 ठेवला तर मायनस 1 रेस टू 1. आता एक गोष्ट बघा, मायनस 1 ची ऑड पॉवर, कुठली पण ऑड पॉवर मायनस 1 असते आणि मायनस 1 ची इव्हन पॉवर काय असते प्लस 1. हे लक्षात घ्या. ऑड नंबर मायनस 1 च्या वर ऑड नंबर गेला की आन्सर निगेटिव्ह आहे, इव्हन नंबर गेला की आन्सर पॉझिटिव्ह आहे. मग आता पहिले मी 1 पुट करतोय. इथे जर मी 1 पुट केला, 1 हा ऑड नंबर आहे ना, मग मायनस 1 चा 1 पुट केलं किती येणार मायनस 1. हा मायनस 1 आणि हा मायनस प्लस 1, हा प्लस 1 उत्तर येणार आहे 2 चा स्क्वेअर अपॉन n. n किती घ्यायचं ठरलंय आता 1. सो 1 चा स्क्वेअर, राईट. हे आलंय आपलं पहिलं. सेकंड प्लस, समेशन मध्ये सगळं प्लस करायचं असतं, एक एक करायचं असतं. आता मी किती पुट करणार आहे 2 पुट करणार आहे. सो इथे जर मी 2 पुट केला तर मायनस 1 ची जी इव्हन पॉवर असते ती काय असते प्लस 1. सो मायनस 1 चा स्क्वेअर काय येणार इथे 1. सो हा मायनस 1 प्लस 1, मायनस 1 प्लस 1 किती येणार आहे 0. मग 0 इंटू एव्हरीथिंग विल बी 0. सो जेव्हा मी इव्हन पॉवर पुट करतोय आन्सर 0 येणार आहे, ऑड पॉवर पुट करतोय तेव्हाच आन्सर येणार आहे, राईट. आता परत ऑड पॉवर पुट करतो, बघा किती येणार आता 3. 1 झालं 2 झालं 3, 3 पुट केला, 3 पुट केल्यावर कुठली पॉवर आली ऑड. ह्याचा आन्सर काय येणार आहे एवढ्या ब्रॅकेटचं मायनस 1. हा मायनस 1 आणि हा मायनस काय होणार प्लस 1, 1 प्लस 1 2. सो हा होणार 2 चा स्क्वेअर अपॉन खाली किती ठेवलंय मी आता 3 ठेवतोय ना, मग हा होणार 3 चा स्क्वेअर. n मी 3 ठेवलाय आता 4 ठेवल्यावर हा 4 ठेवल्यामुळे प्लस 1 होणार, मायनस 1 प्लस 1 0 होणार. परत पाय जेव्हा ठेवीन तेव्हा वर 2 येणार आणि n ची व्हॅल्यू 5 ठेवल्यामुळे खाली 5 येणार.
आणि सो ऑन, हे असं कुठपर्यंत करत जायचंय तुम्हाला, जोपर्यंत आन्सर इन्फिनिटी येत नाही. सो काय कॉमन येते यातनं, काय कॉमन येते यातनं, वरनं बघा 2चा स्क्वेअर किती असतो, 4, 4 4 4, सगळीकडनं बाहेर काढले मी 4 आणि या 2 ला मल्टिप्लाय केलं तर उत्तर किती येईल, 8. सो सगळीकडनं 4 बाहेर काढला, 4 दुने 8 बाय पाय स्क्वेअर. जर इथनं 4 निघून गेला तर इथे किती उरलं, 1. इथे किती उरलं, 1 बाय 1 स्क्वेअर. हा 0 लिहायची गरज नाही, इथे पण 1 उरला, 1 बाय 3 स्क्वेअर, 1 बाय 5 स्क्वेअर अँड सो ऑन. हे उरलं, बरोबर आहे. आता आपल्याला डिड्यूस काय करायचं, आपल्याला डिड्यूस करायचं होतं हे 1 दिसतोय, 1 बाय 3 स्क्वेअर, 1 बाय 5 स्क्वेअर, 1 बाय 7 स्क्वेअर सगळं दिसतंय ना. 1 बाय 1 स्क्वेअर किती असतो, 1, 1 बाय 3 स्क्वेअर, 1 बाय 5 स्क्वेअर, हे नकोय मला. मग हे इथे मल्टिप्लिकेशनला आहे, तिकडे जाऊन काय होईल, अपोजिट मल्टिप्लाय होईल, म्हणजे खालचा वर जाईल, वरचा खाली जाईल. सो हा पाय स्क्वेअर वर जाईल, पाय स्क्वेअर इंटू 1, पाय स्क्वेअर बाय 8. देअरफॉर मी इथे लिहितोय आन्सर, पाय स्क्वेअर बाय 8 इज इक्वल टू 1 बाय 1 स्क्वेअर 1 असणार आहे, प्लस 1 बाय 3 स्क्वेअर, 1 बाय 5 स्क्वेअर, 1 बाय 7 स्क्वेअर अँड सो ऑन, हेन्स डिड्यूस्ड. हेन्स डिड्यूस्ड. सो आपल्याला हे डिड्यूस करायचं होतं. सो हे डिड्यूस करण्यासाठी आपण कुठली आयडेंटिटी यूज केली, पार्सेवल आयडेंटिटीचा हा फॉर्म्युला यूज केला. या फॉर्म्युल्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज पुट केल्या, स्क्वेअर केल्या, बाहेर काढल्या, एक्सपांड केला, आपला जो काही समेशन एक्सपांड केला, काय असेल ते कॉमन काढून मला हवं ते डिड्यूस केलं. सो अशा प्रकारे तुम्हाला पार्सेवल आयडेंटिटी यूज करून काही डिड्यूसचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. थँक्यू.